नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी काढा बनवणार आहे. खूप असा म्हणजे सर्दी, खोकला, कफ असा त्रास सर्वांनाच होत आहे आणि त्यासाठीच आपण एकदम आयुर्वेदिक काढा असा बनवतोय. खूप गुणकारी आहे. 100% ह्याच्याने आपल्याला फायदा होतो. तर इकडे बघा मी गुळवेल घेतलेला आहे. हा गुळवेल आपण मी सुकवलेला आहे. तर यामध्ये अजून थोडासा ओला पण आहे. तर हा सुकवून आपण वर्ष 2 वर्ष चांगला राहतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण काढा बनवू शकतो. तर मी पण हा सुकायला लावलेला आहे. तर यामध्ये काही काड्या अजून ओल्या पण आहेत. तर आपण आज गुळवेलचा काढा बनवणार आहोत. ज्यांना खूप कफ झालेले आहेत आणि त्याचा त्रास होतो बघा, कफ आपल्या बाहेर निघत नाही, सुक्का खोकला, खोकला अडकून येतोय, खोकताना खोकला असं बाहेर निघत नाही, तर त्यासाठी आपण आज काढा बनवते. तर बघा, अगदी मी साधा सिंपल हा काढा बनवत आहे. इथे मी आलं घेतले, त्यानंतर गूळ घेतले, हळद आणि हा गुळवेलची काडी घेतलेली आहे. ही बघा, अशी आहे ही गुळवेलची काडी. तर ही अजून ओलीच आहे, तर मी तुम्हाला अशी तोडून दाखवते. अशा पद्धतीने अशा मी 2 काड्या घेतलेल्या आहेत आणि आपण काढा बनवणार आहोत 4 माणसांसाठी. तर इथे बघा मी पाणी घेणार आहे. तर पाणी पण मी मापूनच घेणार आहे. तर आता इथे आपण 4 कप पाणी घ्यायचं आहे. अगदी योग्य प्रमाण तुम्हाला मी दाखवत आहे. असे 4 कप पाणी घेऊया. तर आपण इथे 4 कप पाणी घेतलेलं आहे आणि 4 कपमध्ये आपण 2 कप पाणी करायचं आहे. म्हणजे आपण आटवायचा आहे अर्धा काढा. आता यामध्ये आपण हे आलं घेतले. हे आलं मी चेचून घेणार आहे. तुम्हाला असं वाटायचं असेल तर तुम्ही काळा मिरी वगैरे पण टाकू शकता. पण मी अगदी फक्त गुळवेलचाच काढा बनवणार आहे. यामध्ये फक्त आलं टाकणार आहे आणि हळद. तर आपण बघा हा चेचून घेतलेला आहे आणि गुळवेलची काडी आहे ही पण मी चेचून घेणार आहे. तर आता आपण आलं टाकायचं आहे. आणि यामध्ये आपण ही जी गुळवेलची काडी आहे हिला मी खलबत्त्याच्या दांड्याने चेचून घेतलेली आहे. चेचून घेतले आणि त्या अशा 2 काड्या मी टाकल्यात यामध्ये. आपल्या ज्या हाताची बोटं आहेत एवढ्या एवढ्या मी काड्या बनवलेल्या आहेत. आणि हळद. आता हा काढा आपल्याला खूप असा उकळवायचा आहे. गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे. आता इथे मी हा गूळ टाकून घेत आहे. कसं हा काढा आहे ना थोडा कडू असतो, थोडा कडूच असतो हा. त्याच्यामुळे आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे. हा गुळवेल तुम्ही आणून सुकवून ठेवला तर चांगला तुम्हाला वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष चालतो. कारण माझ्याकडे खूप जुन्या पण काड्या आहेत. त्या माझ्या बहिणीने दिल्यात आणि आम्ही हा गुळवेल कुठनं आणलाय तर नाशिकच्या तिकडे पुढे कळवण आहे ना तिकडनं आणलेला आहे. तर हा कडुलिंबाच्या वरचा गुळवेल आहे. तर तो आम्ही आणून असा सुकवायला लावलाय. सुकवला आहे. तर अजून त्याला सुकवायचं आहे. अजून थोड्या ओल्याच आहेत काड्या त्याच्यातल्या. बघा असा छान आपण याला अर्धा केलेला आहे काढा. याला पूर्ण आटवून दिलंय आपण. आता मी यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. जेव्हा आपण डॉक्टरांकडून औषधं आणतो, गोळ्या, दवाखाना केला आणि तरी पण सर्दी खोकल्याला आराम भेटत नाही,
तर नक्की हा तुम्ही काढा बनवा. तुम्हाला 100% फायदा भेटणार आणि काढा पिल्यानंतर 2 ते 3 तासानंतर तुम्हाला लगेच समजेल की आपल्याला किती आराम मिळते म्हणून. तर आपला हा काढा तयार झालेला आहे. आता इथे आपण फक्त अर्धा कप काढा घ्यायचा आहे. तर मोठ्या माणसांनी अर्धा कप घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला लहान मुलांना पण द्यायचं असेल ते सुद्धा 3 वर्षाच्या 4 वर्षाची मुलं असतात त्यांना जर देणार असाल तर तुम्ही अर्ध्यामधनं अर्धा द्या. आहे आयुर्वेदिक, काही त्रास होत नाही. तरी पण लहान मुलं असले का आपल्याला थोडी भीती वाटते म्हणून थोडासाच द्या. तर बघा असा मस्त हा काढा तयार आहे. तर आता आम्ही सुद्धा हा काढा गरम गरम पिणार आहोत. एकदम थंड होऊ द्यायचा नाही. थोडा थोडा कोमट आणि थोडा गरम गरम असेल ना चहासारखा प्यायचा आपला चुस्की मारून. तर चला मग परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची जी बेल आहे तिला पण प्रेस करा. त्यामुळे काय होईल, माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील.